नमस्कार मित्रांनो, आज आपण रक्षाबंधनविषयी माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडणारच तुम्हाला. आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा आणि सबस्क्राईब करा. रक्षाबंधन हा एक हिंदू धर्मियांचा सण आहे. हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षा या शब्दाचा अर्थ संरक्षण आणि जतन या असा होतो, तर बंधन याचा अर्थ बंध किंवा नाते असा होतो. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण एकाच दिवशी येतात. त्यामुळे अनेक ठिकाणी नारळी पौर्णिमेसोबत रक्षाबंधन देखील साजरे केले जाते. एखाद्या श्रावण महिन्यात जर लागोपाठच्या 2 दिवशी पौर्णिमा असेल, तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा साजरी करावी. नारळी पौर्णिमेविषयीची सविस्तर माहिती मी माझ्या नारळी पौर्णिमेविषयीची अधिक माहिती या व्हिडिओत दिलेली आहे. कृपया त्या व्हिडिओत पहा. राखी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा म्हणजेच श्रावणी पौर्णिमा ही पौती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते, कारण या दिवशी सुताची पौती म्हणजे जानवे करून ती विष्णू, शंकर आणि सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात आणि त्यांना आपले रक्षण करण्यासाठी प्रार्थना करतात. यानंतर ही पौती घरातील स्त्री पुरुष धारण करतात. श्रावणीच्या विधीनंतर आपल्या मनात एखादा संकल्प करून तो पार पाडण्यासाठी नव्याने सुरुवात केली जाते. मी केला आहे, तुम्हीही कराल तर तुमचे नक्कीच कल्याण होईल. श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी जानवे बदलण्याची प्राचीन वैदिक परंपरा आहे. या हिंदू परंपरेत श्रावणी हा धार्मिक संस्कार विधी सांगितलेला आहे. आजही वैदिक धर्म म्हणजेच ब्राह्मण धर्म पाळणाऱ्या बऱ्याच घरांमध्ये श्रावणी पौर्णिमा ही तिथी पुरुषांसाठी यज्ञोपवीत म्हणजेच जानवे बदलण्याची तिथी म्हणून पाळली जाते. या विधीला श्रावणी असे म्हणतात. जानवी बदलण्यासाठी श्रावणी पौर्णिमेखेरीज व्यक्तीच्या पोटजातीनुसार अन्य काही दिवसही सांगितले गेले आहेत. गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचा पहिला दिवस किंवा ज्याचे शिक्षण पूर्ण झाले आहे अशा विद्यार्थ्यांच्या समावर्तन संस्काराचा दिवस म्हणून पूर्वी श्रावण पौर्णिमा महत्वाची मानली जात असे. रक्षाबंधन हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे श्रावण महिन्यात साजरा केला जातो. सामान्यतः हा सण ऑगस्टमध्ये येतो. राखी अर्थात हा नक्कीच साधासुधा धागा नाही, तर यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंध आहे. हा सण भारताच्या अनेक प्रांतात साजरा केला जातो, पण हा राजस्थानचा प्रमुख सण आहे. सूर्योदयापासून 2 तास 24 मिनिटांपेक्षा जास्त काळ श्रावण पौर्णिमा असेल आणि त्यावेळी अशुभ योग नसेल, तर त्या दिवशी दुपारी 12 नंतर रक्षाबंधन करावे. दुसऱ्या दिवशी यापेक्षा कमी पौर्णिमा असेल, तर आदल्या दिवशी अशुभ योग नसेल, तर दुपारी 12 नंतर किंवा प्रदोषकाळी पौर्णिमा असेल, तर आदल्या दिवशी रक्षाबंधन करावे असे शास्त्रात सांगितलेले आहे, असे पंडित दाकरू सोमण सांगतात. या माहितीसाठी मी त्यांना प्रणाम करतो. रक्षाबंधन शुभ मुहूर्तावरच केल्यास त्याचे फळही उत्तमच मिळते. म्हणून कृपा करून पुढील तक्ता काळजीपूर्वक पहा. तुम्हाला हे शुभ अशुभ योग समजेल. सोपे आहे. दिवसाचे 8 आणि रात्रीचे 8
असे एकूण 16 प्रहर असतात. प्रत्येक प्रहर सामान्यतः 1.5 तासांचा असतो. त्यांचे वेळ चंद्रोदयानुसार बदलतात. ह्या तथ्यात कॉमन वेळा दिलेल्या आहेत. 15 मिनिटे मागे पुढे होऊ शकतात. त्यापैकी अमृत, शुभ आणि लाभ हे शुभ योग समजावेत. चर किंवा चल हा मध्यम योग, तर रोग, उद्वेग आणि काळ हे अशुभ योग समजावेत. अशुभ काळाला भद्रा काळ असेही म्हणतात. भद्रा ही सूर्यपुत्री आहे. तिचा उल्लेख कर्माधिकारी शनिदेव या मालिकेत आहे. कोणत्याही महत्वाच्या कामाची सुरुवात शुभ योगात म्हणजेच शुभ मुहूर्तावर करावी. अशुभ योगाच्या वेळी म्हणजेच भद्रा काळात किंवा राहू काळात करू नये, ही दक्षता पाळावी. रक्षाबंधन हे पवित्र बंधन असते, म्हणून तेही शुभ योगातच करावे. त्याचे फळही उत्तमच मिळते. रक्षाबंधन हा मूळ उत्तर भारतीयातला सण आता उर्वरित भागातही पाळला जातो. तसेच परदेशातही काही भागांत साजरा केला जातो. या दिवसाचे धार्मिक महत्त्व आहे. जसे की पुराणामध्ये याचा उल्लेख आहे. या दिवसाची अशी आख्यायिका आहे की देव आणि दानव यांच्यातील युद्ध सुरू होते. देवांचा पराभव होणार असे दिसत असताना देवराज इंद्राची पत्नी इंद्राणी हिने आपला पती इंद्राच्या मनगटाला एक संरक्षक धागा बांधला आणि दुसऱ्या दिवशी देवांचा विजय झाला. त्या दिवसापासून ही प्रथा सुरू झाली असे मानले जाते. मात्र काळाच्या ओघात आता बहिणीने भावाला राखी बांधावी असा संकेत रूढ झाला. ही गोष्ट माहीत असलेली पत्नीही आपल्या पतीला राखी बांधते आणि त्याचे शुभचिंतन करते. रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याचे रक्षण व्हावे, त्याचे जीवन सुखात, आनंदात, ऐश्वर्यात जावो यासाठी प्रार्थना करतात आणि भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. हा सण भाऊ बहिणीच्या प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय. जगातील सर्व नात्यांमध्ये अत्यंत पवित्र नाते होय. सख्या भावा बहिणीमध्येच रक्षाबंधन साजरे केले जात नाही, तर इतर जाती धर्माचे लोक एकमेकांना भाऊ बहिणी मानून रक्षाबंधन साजरा करतात आणि भाऊ त्या मानलेल्या बहिणीचेही रक्षण करतो, तिच्या पाठीशी उभा राहतो. मानलेली बहीणही त्या मानलेल्या भावाला प्रेम करते. उदाहरणार्थ चित्तोडची राणी कर्णावती हिने मुघल बादशाह हुमायूनला रक्षाबंधनच्या दिवशी राखी पाठवली होती. त्यावेळी चित्तोडवर बहादूर शहाच्या आक्रमणाचा धोका होता. अशा वेळी राणी कर्णावतीने बादशाह हुमायूनला राखी भाऊ बनवून मदतीची अपेक्षा केली. बादशाह हुमायूननेही भाऊबंदकी पाळून तिचे आणि चित्तोडचे रक्षण केले. अशा प्रकारे हा सण समाजातील विविध जाती धर्माच्या लोकांमध्ये प्रेम आणि स्नेह वाढवतो. हा सण म्हणजे धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे. हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, ज्यामुळे संस्कृती जतन होते. या दिवशी नारळी पौर्णिमाही साजरी केली जाते. त्यामुळे या दिवशी नारळी भात बनवला जातो, जो एक पारंपरिक पदार्थ आहे. या दिवशी किनारपट्टी भागातील लोक समुद्राची म्हणजेच वरुण देवाची पूजा करतात, आपला सागरी व्यवसाय सुरळीत होण्यासाठी प्रार्थना करतात आणि मासेमारी पुन्हा सुरू करतात. ही झाली रक्षाबंधन विषयी थोडक्यात माहिती. तुम्हाला नक्कीच आवडली असणार. इतरांनाही सांगा. ऐकल्याबद्दल धन्यवाद. देव तुमचं भलं करो. आता आपण रक्षाबंधनच्या प्रेमळ शुभेच्छा कशा प्रकारे द्याव्यात त्याविषयी काही मी तुम्हाला शुभेच्छा सांगतो. बंधन हा प्रेमाचा, स्नेहाचा, नात्याचा
बंध हा प्रेमाचा, स्नेहाचा, नात्याचा, बांधलाय घट्ट राखीने माझ्या प्रिय भावाचा किंवा बहिणीचा. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. रक्षाबंधनाचा सण आणखी वाढवतो प्रेम, हीच सदिच्छा मनी असो नित्य नेम. रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. प्रत्येक सणावर हक्क असतो प्रत्येक नात्याचा, प्रत्येक सणावर हक्क असतो प्रत्येक नात्याचा. रक्षाबंधनाच्या या शुभ मुहूर्तावर आशीर्वाद माझा तुला सुखाचा आणि समाधानाचा. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. कधी भांडलो कधी रुसलो, पण राखीच्या या गाठीने मात्र कायमचे हसलो. राखी बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे दादा किंवा अगं ताई, तू आहेस माझ्या जीवनातला सर्वात मोठा आधार. तू आहेस माझ्या जीवनातला सर्वात मोठा आधार. रक्षाबंधनाच्या दिवशी शुभेच्छा देताना मला होतोय आनंद अपार. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. भावा बहिणीचं नातं असतं अतिशय खास. भावा बहिणीचं नातं असतं अतिशय खास, जिथं अनोखं मिलन असतं प्रेम, आदर आणि विश्वास. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आपल्या भावा बहिणींनाही अशा प्रकारे शुभेच्छा पाठवा आणि रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल. आपल्या या व्हिडिओंना नेहमीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तसेच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केले नसेल तर आत्ताच करा, म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. धन्यवाद.